कशा आहात? खूप छानच असाल. तर आज खूप दिवसानंतर पुन्हा व्लॉगला छान अशी सुरुवात करते. तर तुमचा खूप साऱ्या जणांचा जो सपोर्ट आहे तर तो असाच राहू द्या, कारण मध्ये जरा तब्येत पण खराब होती, तर त्यामुळे खूप सारे व्हिडिओ करायला जमले नाहीत. तर आज पुन्हा व्हिडिओला सुरुवात करते. तर आज झालं बघा असं, मध्ये 4-5 दिवस जे आहे तर ते बरं नव्हतं आणि कौस्तुभला सुट्टीसुद्धा होती, तर त्यामुळे मी गेली होती मम्मीकडे. सो आजच्या व्लॉगमध्ये जे आहे तर ते तुम्हाला नवीन होम दिसणार आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही. आणि आज जे आहे तर ती मम्मी गेली होती बाहेर. तर बघा बहुतेक वेळा आपण जर माहेरी गेलो तर खूप साऱ्या गोष्टींचा किंवा कामाचा आपल्याला खूप सारा आराम असतो, किंवा मग आपण माहेरी गेल्यावर शक्यतो जास्त काही काम करत नाही. तर माझ्या बाबतीत भरपूर वेळा अशा ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडतात, किंवा भरपूर सारा आराम जो आहे तर तो माहेरी गेल्यावर करायला भेटतो. पण नॉर्मली आजच्या व्लॉगमध्ये काय झाले, मम्मी जे आहे तर ती सकाळीच लग्नाला गेली होती आणि घरातलं जे काम आहे तर ते पेंटिंग सगळं तसंच होतं, कारण मम्मी जे आहे तर ती सकाळी 6 वाजताच लग्नासाठी निघालेली आणि बाकीचं जे आहे किंवा माझं, दादाचं आणि मुलांचं तर ते मलाच सगळं एकटीला उरकायचं होतं, किंवा घरातलं सगळं मलाच मॅनेज करायचं होतं. तर त्यामुळे म्हटलं की चला तुमच्यासोबत जो आहे तर तो छान असा एक व्लॉगसुद्धा शूट करता येईल किंवा शेअर करता येईल. तर त्यासाठी बघा, तर तुम्ही माहेरी गेल्यावर सुद्धा ही जी कामं आहेत तर ती सगळी करता का, किंवा होतात की नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर माहेरी गेल्यावरती ऑब्व्हियसली सगळ्यांचं जे आहे तर ते बऱ्यापैकी रिलॅक्स उठणं किंवा मग निवांत चहा घेणं, गप्पा मारणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होतात. तर मी सुद्धा त्या सकाळी केल्या, किंवा होतातच माहेरी गेल्यावरती. तर चहा वगैरे झाल्यावरती सकाळचा जो थोडासा नाश्ता आहे किंवा ब्रेकफास्ट तर तो घेऊन झाल्यानंतर इथे बघा ही जी बाकीची कामं होती तर ती मी घेतली होती आवरायला, कारण माऊ आणि कौस्तुभ जे आहे तर ते दादाकडे खेळत होते. तर तोपर्यंत म्हटलं ही जी बाकीची एक्स्ट्राची कामं आहेत तर ती पटकन आपण आवरून घ्यावा. तर तोपर्यंत मी सगळ्यात अगोदर जी क्लिनिंगची सुरुवात आहे तर ती बेडमधून केली होती, कारण ही सगळी क्लिनिंग करून झाल्यानंतर मला करायचं होतं स्वयंपाक, आणि स्वयंपाक करून झाल्यानंतर धुवायचे होते कपडे. तर बघा बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की मी जिकडे राहते तर माझ्या घरी आहे मशीन, बट मम्मीकडे मशीन नाही आहे, तिकडे गेले की हातानेच वॉश करावे लागतात कपडे. तर बेडमधलं सगळी क्लिनिंग झाल्यानंतर मी आले होते किचनमध्ये, आणि आज किचनमध्ये सकाळी जे आहे तर त्या नाश्त्याला पोहे आणि मॅगी, ऑब्व्हियसली ज्याला जे आवडतं तर त्याच्या आवडतीचा नाश्ता झाला होता किंवा केला होता. तर मुलांना बहुतेक सारी मॅगी आवडते आणि मुलांना मॅगी केली होती, मला दादाला पोहे, कारण मला पोहे खायचे होते, आज मॅगी खायचा मूड नव्हता. तर त्यामुळे ते सगळं झाल्यानंतर आज जेवणात फक्त साधा मसाले भात होता, किंवा फोडणीचा भात म्हणायला देखील काही हरकत नाही. तर तो करणार होते, कारण मम्मी आणि पप्पा पण नव्हते जेवायला आणि मुलांनी पण सकाळी मॅगी खाल्ली होती आणि ऑब्व्हियसली ते इतकं काही खात नाहीत. तर त्यामुळे म्हटलं की आपलं हलकं जेवण करावा. आणि संध्याकाळी जे आहे तर ते आम्हाला जायचं होतं आत्याकडे, कारण आमच्या आत्याची होती यात्रा. सो म्हटलं सकाळी जे आहे तर ते नॉर्मल जेवण केलं म्हणजे, आणि उन्हाळ्यात कसं खूप सारं जेवण जात नाही, आणि तेलकट किंवा असं जड जर जेवण केलं तर पचायलासुद्धा खूप जड जातं ते, किंवा मग ॲसिडिटीचे खूप सारे त्रास होतात. तर इथे बघा घर जे आहे तर ते नवीन असलं तर अशा गोष्टींची खूप वेळ जातो किंवा हाताळण्यात खूप सारा वेळ लागतो. तर इथे बघा मला मसाला हवा होता, किंवा जो पाहिजे तो मसाला मला भेटत नव्हता, कारण माऊ आणि कौस्तुभ जे आहे तर ते बऱ्यापैकी मसाले भात खाणार होते, त्यामुळे मला तिखट न करता बऱ्यापैकी ते सुद्धा खाऊ शकेन आणि मी सुद्धा खाऊ शकेन अशा पद्धतीचा मीडियम जो आहे तर तो करायचा होता. तर त्यानंतर मी ते कांदा टोमॅटो जे आहे तर ते छान असं कट करून घेतलं होतं आणि फोडणीला सगळ्यात आधी ते टाकलं. तर तुम्हाला एक छान अशी टिप सांगायची आहे, तुम्ही मसाले भात किंवा फोडणीचा भात किंवा जो कोणताही भात करणार असाल तर त्यामध्ये तुम्ही हिंग जो आहे तर तो घालायला अजिबात विसरायचं नाही आहे, की जेणेकरून आपल्याला ॲसिडिटीचा जो त्रास आहे तो अजिबात होत नाही. तर तुम्ही कधी घालत नसाल तर एकदा आवर्जून घालून बघा. भाताला जी आहे तर ती खूप छान टेस्ट येते. आणि तुम्ही जेव्हा मसाले भात करता तर त्यामध्ये आपले जे मसाले असतात, म्हणजेच की आपण वर्षभर पुरेल यासाठी जो मसाला करून ठेवतो, सौदा मसाला म्हणूयात त्याला, बरोबर की आमच्याकडे तेच नाव आहे त्या मसाल्याला. तर तो मसाला न वापरता तुम्ही त्यामध्ये फक्त एव्हरेजचा चिकन मसाला किंवा सुहानाचा चिकन मसाला देखील वापरला तरी चालेल, आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे तिखटसाठी. अशा पद्धतीचा जो भात आहे तर तो एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतो आणि टेस्ट पण खूप भन्नाट येते. तर त्यानंतर होप्सो इकडून तिकडून सगळं उचकून पाचकून झाल्यावर ते मला जे पाहिजे होतं तर ते मला भेटलं, आणि त्यानंतर मी छान अशी फोडणी दिली. तरी आज भातामध्ये फक्त वाटाणा आणि बटाटाच टाकणार होते, कारण नॉर्मली बऱ्यापैकी कौस्तुभला आणि माऊला बटाटाच आवडतो आणि मला वाटाणे, तर त्यामुळे ते बटाटे खातील आणि मी वाटाणे, अशासाठी आज भातात फक्त वाटाणे आणि बटाटेच होते. आणि माहेरी आले की दादाचं काही नसतं, तू जे खाशील किंवा जे करशील ते मी खाईन. सो त्या बाबतीत एक मी खूप लकी आहे की त्याच्या कोणत्याही एक्स्ट्राच्या अपेक्षा नसतात.
तर इथे छानपैकी आता जिऱ्याची फोडणी दिली आणि मी ह्या स्टेजला टाकत आहे हिंग. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून सांगते की हिंग एकदा नक्की टाकून बघा, खूप छान टेस्ट येते. आणि तुम्ही तांदूळ किती घेणार आहेत त्याच्या क्वांटिटीनुसार किंवा चवीनुसार मीठ असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर मुलींना बघा कुठेही जरी गेलं तर त्यांची जी कामं आहेत तर ती त्यांना कधीच चुकत नाही किंवा त्यांची कामं त्यांना करावीच लागतात. तर इथे बघा आता स्वयंपाक वगैरे जे आहे ते फोडणी वगैरे देऊन झाली आणि त्याची जी भांडी आहे तर ती मी आता सगळीच्या त्याच्या जागेवर ठेवलीत. आणि तुम्हाला हा किचन ओट्यावरती एक्स्ट्राचा पसारा दिसत असेल तर माऊ जी आहे तर ती खूप सारे भांडे काढून ठेवते आणि ह्या किचन ट्रॉलरमधले जे भांडे आहेत तर ते तिन्हीच वरती काढून ठेवलेले आहेत, म्हणून फुल असा किचन ओटा जो आहे तर तो सगळं भरलेला दिसतोय. कारण तिला खूप जिथे नाही तिथे कुटाने करायचे असतात किंवा कामं एक्स्ट्राचे करून ठेवायचे असतात. आणि इकडे जर आले तर मम्मीला खूप सकाळी लवकर जायचं होतं लग्नाला आणि त्यानंतर ऑब्व्हियसली माहेरी आले म्हटलं थोडंफार झोपणारच. सकाळी दादानी त्याला खूप वेळ सांभाळली, कारण माझं बाकीचं फ्रेश व्हायचं किंवा आंघोळ वगैरे हे बाकीचं जे काम चालू होतं तर तोपर्यंत तिने एवढे सगळे कुटाने करून ठेवले होते. सो असं चालूच राहतं. लहान मुलं जर घरात असली तर ह्या गोष्टी तुम्ही इग्नोर करायला शिका. तर त्यानंतर छान असते आणली होती आईस्क्रीम. जेवण झाल्यानंतर छान असा ताव मारला, कामं आवरून जे बसले होते बाल्कनीत. तर इव्हिनिंगला मम्मी जे आहे तर ते आली होती लग्नावरून. तर मम्मीला वाटलं की माझ्या पोरीने बाई आज खूप दिवसभर काम केलं. सो मम्मीला मी म्हणत होते की मी चहा ठेवते, पण मम्मीची माया ही वेगळीच, बरोबर ना. तर माझी मम्मीसुद्धा तशीच आहे, तर मला ती घरात असल्यावरती काहीच करू देत नाही. सो चहा तिने ठेवला. त्यानंतर गेलो होतो आत्यांकडे आणि आज छान अशी चिकनची पार्टी होती किंवा बेत. सो तो एन्जॉय केला. सो चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.